हॅलो एव्हरीवन. तर फक्त 5, 10, 15 किंवा 20 नाही तर 56 पैकी 52 प्रश्न एमपीएससीच्या अँथ्रोपॉलॉजीच्या पेपर 1 आणि पेपर 2 2025 मध्ये आपल्या टेस्ट सिरीज मधून विचारले गेले होते. तर हा पेपर लीक नव्हे तर हे परफेक्ट तयारीचा इफेक्ट आहे. तुम्ही पण अशीच आपली तयारी करू शकता. आज आपण काय बघणार आहेत तर डायरेक्ट हिट कसे झाले होते आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात पहिलं बघा तर एमपीएससीचा जो पेपर 1चा जो क्वेश्चन 1 होता त्याच्यामध्ये ए बी सी डी ई हे कंपल्सरी क्वेश्चन्स असतात 10-10 मार्करचे. 5चे क्वेश्चन्स आपल्या टेस्ट सिरीज मधून आले होते. तर याच्यामध्ये कसं आहे बघा तर जो पहिला मिनिंग अँड स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी वाला जो क्वेश्चन होता तर आपण डायरेक्टली तोच क्वेश्चन आपल्या टेस्ट नंबर 7 म्हणजे आपली फुल लेंथ टेस्ट पेपर 1 होता त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली इलॅबोरेट दी स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी आणि आपण त्याची युनिकनेस बद्दल पण चर्चा केली होती म्हणजे आपण नेक्स्ट लेवलसाठी तयारी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन होता याच्यामधला क्वेश्चन नंबर 1चा की राईट अ शॉर्ट नोट ऑन सोशल स्ट्रॅटिफिकेशन. तो आपण डायरेक्टली करतो व्हॉट इज दी बेसिस ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन आणि आपण सुटेबल एक्झाम्पल्स दिले होते का तर त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं डिस्कस विथ सुटेबल एक्झाम्पल्स. म्हणजे काय की तुम्ही जेव्हा हे आन्सर लिहिणार तर याच्यामध्ये तुमचे जास्त मार्क मिळवण्याची म्हणजे शक्यता वाढते. तिसरा क्वेश्चन होता की डिस्कस दी मिनिंग अँड स्कोप ऑफ इकॉनॉमिक अँथ्रोपॉलॉजी. तर याच्यामध्ये आपण काय केलं होतं डिफाईन अँथ्रोपॉलॉजी आणि ब्रांचेस ऑफ अँथ्रोपॉलॉजी हे आपण टेस्ट 1 मध्ये क्वेश्चन डिस्कस केला. ब्रांचेस ऑफ अँथ्रोपॉलॉजी मध्ये सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी मध्ये आपण इकॉनॉमिक अँथ्रोपॉलॉजी आणि पॉलिटिकल अँथ्रोपॉलॉजी ह्या ब्रांचेस डिटेलमध्ये डिस्कस केले होते टेस्ट डिस्कशन मध्ये आणि सबस्टँटिव्हिस्ट आणि फॉर्मलिस्ट डिबेट मध्ये सुद्धा आपण इकॉनॉमिक अँथ्रोपॉलॉजी हा डिटेलमध्ये केलेला आहे. तर हा पण एक डायरेक्ट क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन जो डी होता तो होता राईट नोट ऑन रोडेशन मॅन. हा तर मी मुलांना डायरेक्ट सांगितलं होतं की हा क्वेश्चन येणार आणि हा आपला क्वेश्चन टेस्ट नंबर 2 मध्ये आपण रोडेशन मॅन डायरेक्टली घेतला होता. जो 5वा क्वेश्चन आहे तो होता राईट नोट ऑन क्लासिकल इव्होल्युशनिझम. आता तुम्हाला माहिती आहे की क्लासिकल इव्होल्युशनचं दुसरं नाव आहे 19th सेंचुरी इव्होल्युशनिझम. तोच आपण टेस्ट 1 मध्ये डायरेक्टली क्वेश्चन विचारला होता. आता मी तुम्हाला आपले पेपर दाखवेन याच्यासाठी की पेपरमध्ये बघा की टेस्ट 1 जो आहे त्याच्यामध्ये टेस्ट 1 मध्ये आपण डायरेक्टली विचारला गेलेला आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन 19th सेंचुरी इव्होल्युशन आणि ब्रांचेस ऑफ अँथ्रोपॉलॉजी म्हणजे इकॉनॉमिक अँथ्रोपॉलॉजी. जे आपला टेस्ट 2 आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली रोडेशन मॅन विचारलेलं आहे. नंतर जे आपली टेस्ट फुल लेंथ टेस्ट 1 जे आहे किंवा आपण याला टेस्ट 7 म्हणतो त्याच्यामध्ये आपण विचारला गेला होता द स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी आणि त्याची युनिकनेस बद्दल पण आपण चर्चा केली होती. जर तुम्हाला पण अशीच तयारी करायची असेल एकदम डिटेलमध्ये तयारी करायची असेल जिथे तुम्हाला बरोबर प्रॉपरली नोट्स दिल्या जातील आणि क्वेश्चन आन्सरचं डिस्कशन केलं जाईल तर तुम्ही आमचा जो क्रॅश कोर्स आहे ते तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता अँथ्रो एक्सप्रेस 360 जिथे आपण 360 डिग्री कंप्लीट कव्हरेज ऑफ सिलेबस करतो आणि 360 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव डॉक्टर प्रीतम खुने. तुम्हाला जर काही डाऊट येईल तर तुम्ही मला डायरेक्टली या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्टेप अप अकॅडमीच्या ऑफिसला भेट देऊन आमच्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. थँक्यू.